पठाणकोटचा हल्ला असेल, त्याचबरोबर आपल्या सीमेवर जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप केलेलं अतिरेक्यांनी, हेही पाहिलेलं लोकांनी. आणि त्यामुळे अशा अनेक वेळा अनेक प्रसंग घडले, पण आता यापूर्वीच्या सरकारांनी कधीही अशा प्रकारचं रिॲक्ट केलं नव्हतं, जशाच तसं ठोक उत्तर किंवा धडा शिकवला नव्हता. आणि म्हणून तो धडा शिकवला यावेळेस. लोकांच्या मनातलं जे आहे, जे बदल्याची भावना होती, त्याला आपण काय म्हणतो, ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, आणि आता तर गोली का जवाब तो बोलो से देंगे, असं मोदीजी म्हणालेले आहेत. आणि आता चर्चा फक्त पीओकेवर, चर्चा फक्त दहशतवाद बंद करण्यावर, दुसरी चर्चा नाही, असा ठोस निर्णय कधी कुठल्या प्रधानमंत्री मोदयांनी घेतला होता का? नव्हता. त्याला धाडस लागतं, हिंमत लागते. आणि म्हणून मी अभिमानाने सांगतो की आज त्यांचा अभिनंदनाचा ठराव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, एनडीएच्या घटक पक्षाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. एक महत्त्वाचा मुद्दा येतो याच्यामध्ये की ट्रम्पची मध्यस्थी, आणि यावरून विरोधक पण म्हणतात की ट्रम्पची मध्यस्थी